वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती स्कॉर्पिओ म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही रीडिंग असणार आहे. ही एक टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा पण ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला या रीडिंगमधून काहीतरी गायडन्स नक्कीच मिळेल. ही रीडिंग लव्ह रीडिंग आहे. यू वर्सेस देम रीडिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची आणि तुमच्या पार्टनरची फीलिंग्स काय आहेत ॲट प्रेझेंट ते समजणार आहेत, किंवा त्यांचे नेक्स्ट ॲक्शन काय असतील या रिलेशनशिपमध्ये ते समजणार आहे. आणि रीडिंग जर तुम्ही बघत आहात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एंजल्स तुम्हाला फक्त गायडन्स देत असतात. तुमचं फ्युचर तुम्ही यामधून फ्युचर प्रेडिक्ट नाही करायचं आहे, किंवा कुठल्याही गोष्टीचे ॲक्शन्स नाही घ्यायचे आहेत डायरेक्टली. कारण की जेव्हा ह्या गोष्टी चालू असतात त्या टाईमला तुमचा पार्टनर त्या गोष्टींबद्दल काय विचार करत असतो किंवा तुम्ही काय विचार करत असतात ह्या गोष्टी समोर येत असतात. सो काहीही मेजर डिसिजन ह्या व्हिडिओमधून बघून घेऊ नका. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला तुमची जे पण ही व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी इथे त्यांची एनर्जी बघू शकते की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये नेहमीच तुमचा असा विचार आहे की तुमचा पार्टनर हा एफर्ट्स टाकणारा असायला पाहिजे. म्हणजे रिलेशनशिपमध्ये तो एफर्ट्स टाकतो आहे हे तुम्हाला दिसायला पाहिजे. त्यांनी आतापर्यंत किती एफर्ट्स टाकलेत किंवा नाही. पण जर तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात मी बघू शकते की ही फर्स्ट थिंग आहे. एकदम स्टार्टिंगपासून मी बघू शकते की तुम्ही स्टार्टिंगपासून बघत आहात तुमच्या रिलेशनशिपमध्ये की तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून हवे तितके एफर्ट्स भेटत नाही आहेत ह्या रिलेशनशिपसाठी. आणि या पॉईंटला मला तुमचं जे काही थिंकिंग आहे ते बरोबर वाटतं, कारण की जर रिलेशनशिपमध्ये आहात तर दोन्ही साईडून पण एफर्ट्स असायला हवेत जे तुम्हाला इथे दिसत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही आता स्वतःसुद्धा एफर्ट्स देणं बंद केलेलं आहे. आणि सेम टाईमला मी इथे बघू शकते की तुमच्या पार्टनरला माहिती आहे की ह्या रिलेशनशिपमध्ये कुठे ना कुठे एफर्ट्स कमी पडत आहेत. या गोष्टी त्यांना समजत आहेत, पण ते बोलतात ना काही गोष्टी समजतात पण ते दाखवून द्यायच्या नाही आहेत की बाबा मला समजतं आहे, किंवा ॲक्शन नाही घ्यायच्यात त्या गोष्टींवरती. तर अशा प्रकारे तुमच्या पर्सनच्या इथे थिंकिंग आहे. तुम्हालासुद्धा माहिती आहे तुमचा पर्सन एफर्ट्स नाही टाकत आहे, त्यांना पण माहिती आहे की ते इक्वली एफर्ट देत नाहीत तुम्हाला, पण एवढं समजूनसुद्धा त्यांची थिंकिंग ही बदलत नाही आहे. त्यांना एफर्ट्स टाकायचेच नाही आहेत ही त्यांची फीलिंग आहे, गट फीलिंग आहे. आणि ही की म्हणजे ते कधीच तुम्हाला पाहिजे तितके एफर्ट्स देऊ शकत नाहीत. म्हणून इथे मी बघू शकते की तुम्ही दोघे पण ना एकदम वेगळ्या स्पेसमध्ये आहात. म्हणजे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असून पण तुम्ही स्वतःच्या दोघे पण वेगवेगळ्या वर्ल्डमध्ये आहात. सेकंड थिंग मी इथे हे बघू शकते की स्टार्टिंगला किंवा आत्तासुद्धा तुम्हाला त्या पर्सनसोबत म्हणजे फॅमिली प्लॅनिंग तुमची होती. तुम्हाला त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं. एक फॅमिली तुम्ही एक्सपेक्ट करत होता त्या व्यक्तीकडून, पण आता तुमचे ते सगळे एक्सपेक्टेशन्स आहेत ना दूर होत चाललेत. समोरच्या व्यक्तीचे जे काही त्याचे म्हणजे आता तुम्हाला मी बोलली जसं की ते एफर्ट्स टाकत नाही आहेत, त्याच्यावरून तुम्हाला हिंट भेटली आहे की म्हणजे हा आत्ताच एफर्ट्स टाकत नाही आहे किंवा ह्याचे एफर्ट्स मला दिसत नाही आहेत. तर हा फॅमिली कसा स्टेबल करू शकतो, तुमची फॅमिली कशी स्टेबल राहील जर नंतर तुमची स्वतःची फॅमिली जेव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये स्टेबिलिटीज नसणार आहे. आणि मी ह्या पॉईंटला इथे बघते, ह्या बाबतीत तुमचा पार्टनरचे विचार असे आहेत की त्यांना थांबायचं आहे थोड्या टाईमसाठी. म्हणजे ते तुम्हाला बोललेसुद्धा असतील की त्यांना थोडा टाईम हवा आहे गोष्टींना समजून घेण्यासाठी, किंवा ते काही गोष्टींमध्ये बिझी आहेत. म्हणजे मी इथे बघू शकते की एकसाथ ते 2-3 गोष्टी हँडल करतात त्यांच्या लाईफमध्ये. मला माहीत नाही ते कोणते रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांच्यावरती, किंवा त्या कोणत्या 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे फायनान्शियली जर कुठल्या गोष्टी असतील तर मे बी त्या गोष्टींमुळे त्यांना तुम्हाला पाहिजे तितके एफर्ट्स देता येत नाही आहेत, किंवा तुम्हाला जर त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे किंवा जर प्रॉपर असं स्टेबल फ्युचर हवं आहे तर त्यांना असं फील होतं की हा राईट टाईम नाही आहे. त्यांना थोडा अजून टाईम लागेल त्यांच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी आणण्यासाठी, कारण की ते आता सध्या त्या गोष्टींवरती काम करतात. आणि ते तुम्हाला बोललेसुद्धा असतील की तुम्हाला वेळ लागेल, आत्ता लगेच ते डिसिजन या गोष्टीसाठी घेऊ शकत नाही. त्यानंतर मी बघू शकते की पहिल्यांदा सतत म्हणजे आता तुमचं
पास्ट आणि प्रेझेंटमध्ये तुमच्या डोक्यात सतत त्यांचे विचार हे चालू असायचे. तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करायचा, दिवस रात्र फक्त त्यांचे विचार आणि डे ड्रीमिंग आपण बोलतो ना, दिवसा स्वप्न बघणे, ते तुमचं चालू होतं. इतकं काही होऊनसुद्धा पण तुम्ही त्याच व्यक्तीसोबत तुमचं फ्युचर हे इमॅजिन करत होतात. बट इथून पुढे तुम्ही आता ठरवलं आहे की आता स्वतःवर फोकस करायचा आहे. जास्त ओव्हर थिंकिंग करायची नाही आहे, कोणाबद्दल जास्त विचार करायचा नाही आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवता की त्या व्यक्तीने आपल्याला जेवढे एफर्ट्स हवे आहेत तेवढे एफर्ट्स दिलेले नाही आहेत. मग त्या व्यक्तीबद्दल विचार करून इथे काहीच उपयोग नाही आहे. ॲट द सेम टाईम मी तिथे बघू शकते तुमच्या पार्टनरच्या फिलिंग्स अशा आहेत आत्ता किंवा येणाऱ्या टाईममध्ये अशा होऊ शकतात की त्यांना असं वाटेल ही रिलेशनशिप खूप डिफिकल्ट आहे, त्यात खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, खूप हर्डल्स आहेत. त्यांना राहायचं पण आहे तुमच्यासोबत, नाही असं नाही आहे. बट ते जास्त करून ते जे तुमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येणार आहेत ना, ते त्यांना खूप डिफिकल्ट वाटतं आहे की ते त्यातून कसे बाहेर पडतील म्हणून. सो कशी वाटली रीडिंग मला कमेंट करून सांगा. आणि जर रीडिंग रेझोनेट झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हार्ट सेंड करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.